नमस्कार मंडळी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. मागील काही भागात मी माझ्या आईच्या पुतळीतील काही साहित्य वाचून दाखवले. तिच्या पुतळीत अनेक धार्मिक ग्रंथ आहेत, तसेच काही उपदेश, अभंग, मंत्र यांची माहिती असलेली वह्यांची पाने, वह्या इत्यादी भरपूर आहे. त्यातीलच एक पान ज्यामध्ये गायत्री महामंत्र याचे वर्णन दिलेले आहे. हे पान आता जीर्ण व्हायला लागलेले. जीर्ण होणारे हे पान स्मरणात राहावे यामध्ये दिलेला गायत्री महामंत्र आपणा सर्वांना समजावा यासाठी मी तो सादर करत आहे. श्री गायत्री महामंत्र हा मंत्र ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद चारही वेदांमध्ये आहे. वेदकाळात सूर्य, अग्नी, वायू, वरुण आदी निसर्ग शक्तींना देवता मानून निरनिराळ्या कार्यासाठी त्यांची प्रार्थना करून त्यांना बोलावण्यात येईल. सर्व सृष्टीला उष्णता, प्रकाश, तेज व शक्ती देणाऱ्या सूर्यदेवाची ही प्रार्थना आहे. प्रार्थना. आपण देवासमोर हात जोडून अशी प्रार्थना करतो. देवा, मला सद्बुद्धी दे. म्हणजे मनाने आपण देवाजवळ हे कबूल करतो की मी सद्बुद्धी घ्यायला तयार आहे. मी सद्बुद्धी घ्यायला तयार आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे ने. म्हणजेच मी यायला तयार आहे. म्हणजेच मी प्रकाशाकडे यायला तयार आहे. आपणच चांगलं वागण्याची आपल्या मनाला सूचना देत असतो. गायत्री मंत्राची दृष्टी आहेत विश्वामित्र ऋषी. मंत्र आणि अर्थ. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि भर्गो देवस्य धीमहि धियो यो नो प्रचोदयात् धियो यो नो प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नो प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नो प्रचोदयात्. शब्दार्थ. ओम सर्वरक्षक परमात्मा. भुवः म्हणजे प्राणाहून प्रिय. भुवः म्हणजे दुःख विनाशक. स्वः म्हणजे सुख स्वरूप. सुख स्वरूप आहे. एकूण 7 स्तरांपैकी एकापेक्षा एक सृष्टीला व्यापणारे हे 3 स्तर आहेत. तत् त्या. सवितुः म्हणजे प्रेरक, उत्पादक, प्रकाशक. देवस्य म्हणजे देवांच्या ऊर्जा, प्रकाश, उष्णता. देवाच्या प्रकाश, ऊर्जा, उष्णता. वर्णेयम म्हणजे सोनेरी, सन्मान योग्य, श्रेष्ठ. भर्गः म्हणजे गवतीचे प्रसन्न सूर्यबिंब, शुद्ध विज्ञान रूप. धीमहि म्हणजे ध्यान करतो. यः जो. धियः म्हणजे समस्त बुद्धी. नः म्हणजे आमच्या. प्रचोदयात् म्हणजे शुभ कार्यास प्रेरणा देवो. भावार्थ. जो प्राण स्वरूप, दुःख विनाशक, सुख स्वरूप, श्रेष्ठ, महान, तेजस्वी परमात्मा सूर्य, त्याला आम्ही अंतःकरणात धारण करतो. स्वर्ग, मृत्यू, पाताळ, पृथ्वी, पृथ्वीभोवतीची एकापेक्षा एक विस्तारत जाणारी परिमंडळे, विविध स्तर यांना व्यापून राहणारे महान तेज आमच्या मनात, मस्तकात, बुद्धीमध्ये आम्ही धारण करतो.
त्या तेजस्वी, प्रेरक, उष्णता, ऊर्जा, प्रकाश देणाऱ्या सूर्याने आमची समस्त बुद्धी सन्मार्गासाठी प्रेरित करावी. त्या तेजस्वी, प्रेरक, उष्णता, ऊर्जा व प्रकाश देणाऱ्या सूर्यदेवाने आमची समस्त बुद्धी सन्मार्गासाठी प्रेरित करावी. धन्यवाद. रामकृष्ण हरी.